नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। घासलेट चोर म्हणत मिटकरींवर मनसेचा पुन्हा हल्लाबोल। अमोल मिटकरी हे राज ठाकरे यांना सुपारी बहादर म्हणाले। खरं तर अमोल मिटकरी हे घासलेट चोर आहेत। त्यांचं घासलेट रेशनिंगचं दुकान होतं, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। त्यांच्या विरोधात 23 फेब्रुवारी 2016 ची तक्रार आहे आणि गुन्हा नोंद झालेला आहे। तरी सुद्धा अजितदादांनी त्यांना विधान परिषद आमदारकी दिली असे म्हणत मनसे नेते योगेश टिले यांनी अमोल मिटकरी यांच्यावर निशाणा साधलाय। जप्त केलेलं आहे त्यांचं, म्हणजे त्यावेळी जे रॉकेल यांनी साठा केला होता तो पोलीस विभागाने जप्त केलेला आहे। अशा पद्धतीचे यांच्यावरती दोष होते। अशा माणसाला माननीय अजितदादा पवारांनी या महाराष्ट्रामध्ये विधान परिषद बहाल केली होती। त्यामुळे यापुढे अमोल मिटकरी हे महाराष्ट्रामध्ये घासलेट चोर म्हणूनच ओळखले जातील। आता हे एक प्रकरण झालं, आमच्याकडे यांच्या अनेक प्रकरणांच्या फाईल्स आहेत। आज तुम्हाला सर्व प्रकरणं सांगणार नाहीये, ज्याबद्दल सतत विचारणा होते ते हयात हॉटेल प्रकरण हे तुमच्यासाठी आम्ही शेवटला ठेवलेलं आहे, त्यामुळे आज काय हे संपत नाही। आता दुसरा अत्यंत गंभीर प्रकरण जे आहे की ज्याच्याबद्दल हे बोलतात ना सुपारी बहादर, सुपारी सम्राट, हे स्वतः यांची लायकी काय हे आज आम्ही तुम्हाला दाखवतोय। अकोल्यामध्ये एक जिल्हा दुय्यम निबंधक आहेत, ज्यांच्यावरती 2 वेळा अँटी करप्शनची धाड पडली। त्यांचं नाव आहे डॉक्टर प्रवीण लोखंडे। पहिली धाड पडली ते प्रोबेशन मध्ये असतानाच, म्हणजे खरं तर अशा व्यक्तीला नंतर नियुक्तीच द्यायला नको होती। 3 ते 3.5 वर्ष हा प्रवीण लोखंडे हा निलंबित होता। त्याच्यानंतर त्याला सेवेत घेतलं गेलं। हा पुन्हा ज्यावेळी सेवेमध्ये आला, अकोल्यामध्ये हा आला, याच्यावरती पुन्हा एकदा अँटी करप्शनची धाड पडली। हा 60 दिवस जेलमध्ये होता। अशा माणसाची नियुक्ती पुन्हा अकोल्यामध्ये व्हावी म्हणून या अमोल मिटकरीने त्यावेळेचे जे मंत्री होते दिलीप वळसे पाटील यांना पत्र दिलंय आणि जे पत्र याने दिलंय त्या पत्रामध्ये प्रवीण लोखंडे बद्दल जी माहिती दिली ती अत्यंत खोटी माहिती दिलेली आहे। इतका खोटारडा माणूस माननीय अजितदादा पवारांनी महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेवरती पाठवलेला आहे। या संदर्भातले सगळे पेपर्स आमच्याकडे आहेत। हा जो डॉक्टर प्रवीण लोखंडे आहे याची चौकशी झाली होती। कमिशनर जे आयुक्त असतात, सहकार आयुक्त, यांनी चौकशी केली। यांनी पुन्हा मंत्र्यांना जो रिपोर्ट दिलाय त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी लपवलेल्या आहेत। त्याच्यामध्ये जे गेडरांची नियुक्ती करणं वगैरे असलं लिहिलेलं, म्हणजे अमोल मिटकरांच्या पत्रात लिहिलंय की प्रवीण लोखंडेंनी गेडरची नियुक्ती केली। मुळात कोणत्याही उपनिबंधकाला गेडरच्या नियुक्तीचे अधिकारच नाहीयेत। जर ते अधिकारच नाहीयेत तर त्याने नियुक्ती केलीच कशी, हे एक उदाहरण झालं। अशा अनेक गोष्टी अमोल मिटकरींनी डॉक्टर प्रवीण लोखंडे बद्दल लिहिलेल्या आहेत, ज्या अत्यंत खोट्या आहेत। अशा खोट्या गोष्टीवरती पुन्हा त्याची नियुक्ती केली। खरं तर अँटी करप्शनच्या नियमाप्रमाणे एखाद्या माणसावरती अँटी करप्शनचे जर गुन्हा नोंदवलेला असेल तर त्याची पुन्हा त्याच जागी किंवा जिथे लोकांशी त्याचा संपर्क येईल अशा जागी त्याची नियुक्ती करायची नसते। परंतु याच्या नियुक्तीसाठी अमोल मिटकरींनी दिलीप वळसे पाटलांना पत्र दिलं, त्याच्यामध्ये खोटे मुद्दे टाकण्यात आले, प्रवीण लोखंडे बद्दल खोट्या गोष्टी सांगण्यात आल्या आणि पुन्हा त्याला त्याच जागी नियुक्त करण्यात आलं। आता त्याचा परिणाम असा झालेला आहे की ज्यांनी ही तक्रार केलेली आहे ते लोकायुक्तांकडे गेलेले आहेत। प्रवीण लोखंडे पुन्हा त्याच जागी आल्यामुळे आता त्याच्या विरोधातले जेवढे पुरावे आहेत ते एक पुरावे तो नष्ट करत चाललेला आहे। हे प्रकरण खरं तर त्यावेळेच्या सरकारकडे आलं होतं, परंतु त्यावेळी आणि याच्या विरोधात चौकशी सुद्धा सुरू झाली होती, परंतु त्याच्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी यांची युती झाल्यामुळे पुन्हा हे सगळं प्रकरण थंड्या बस्त्यामध्ये गेलेलं आहे। त्यामुळे आमची माननीय फडणवीस साहेबांना विनंती आहे, सर्व बाजूला ठेवा, परंतु अशा फ्रॉड आमदाराला, खोट्या आमदाराला, या घासलेट चोराची पुन्हा एकदा चौकशी झाली पाहिजे। हे प्रकरण गंभीर आहे, या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे। अन्यथा संपूर्ण महाराष्ट्राला असं वाटेल की भाजप बरोबर युती राष्ट्रवादीची झाल्यामुळे अमोल मिटकरी विरोधातले जेवढी प्रकरणं आहेत तेवढी प्रकरणं दाबण्यात आलेली आहेत। जर ह्या प्रकरणांची चौकशी झाली नाही तर पुढच्या वेळी पुन्हा अजून 2 नवीन प्रकरणं आम्ही तुमच्या समोर मांडू आणि महाराष्ट्रासमोर असं चित्र जाईल की हे सरकार अमोल मिटकरी सारख्या फ्रॉड आमदाराला पाठीशी घालत आहे।